Hello dear students, welcome in group discussion topic unit 3.6 of 12th class English. Friends, let us discuss about the group discussion. What is the group discussion? What are the steps of group discussion? What are the subjects or topic of group discussion? Then the language of group discussion and the steps of group discussion. Friends, let us discuss. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डिस्कशनच्या आईस ब्रेकर्सचे प्रश्न पाहिलेले आहेत. या आताच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डिस्कशन काय आहे, ग्रुप डिस्कशनचे विषय कोणकोणते असतात, ग्रुप डिस्कशनचा फायदा कोणत्या क्षेत्रामध्ये होतो, ग्रुप डिस्कशनची प्रक्रिया नेमकी कशा प्रकारची चालते आणि ग्रुप डिस्कशनमध्ये नेमकी भाषा कोणती असते हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मला एक सांगावंसं वाटतं, एक कल्पना अशी डोक्यात घ्या जेणेकरून तुम्ही टी व्हीवरचा एखादा चर्चेचा विषय पाहताय, एखाद्या राजकीय पक्षाचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात आणि टी व्हीवरचा अँकर एक विषय देत असतो, एका राजकीय पक्षाला बोलायला लावतो, लगेच दुसऱ्या राजकीय पक्षाला बोलायला लावतो, लगेच तिसऱ्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीला बोलायला लावतो आणि अशा पद्धतीने त्यांची चर्चा चाललेली असते. तोच प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायचा मित्रांनो. चला तर बघूयात ग्रुप डिस्कशन. अ ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल discussion and conducted on a topic among a group of 10 or 12 participant. ग्रुप डिस्कशन नेमकं काय आहे बघा. ग्रुप डिस्कशन हे एक चर्चा आहे, एखाद्या विषयावरती घेतलेली चर्चा. यामध्ये साधारणपणे 10 ते 12 लोक पार्टिसिपंट म्हणजे सहभाग नोंदवित असतात. 3पेक्षा जास्त लोक नोंदवितात असं म्हटलं तरी चालेल. द पार्टिसिपंट ॲनालिसिस द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. प्रत्येक पार्टिसिपंट काय करत असतो बघा, आपल्या स्वतःचं ॲनालिसिस मांडत असतो, स्वतःचं मत मांडत असतो त्या दिलेल्या विषयावरती आणि आपल्या दृष्टिकोनातून आपल्या अँगलने मांडत असतो आणि सध्या परिस्थिती काय आहे त्यावरती तो मांडत असतो. द ग्रुप इज गिविंग अ टॉपिक. त्या ग्रुपला एक टॉपिक दिला जात असतो, विषय दिला जात असतो. द कंटेम्प्लेंट ऑन इट फॉर अ फ्यू मिनट अँड देन स्टार्ट अ डिस्कशन. सगळ्यात आधी काय सांगितलं जातं, तुम्हाला काय आणि कशावरती बोलायचं आहे. सगळ्यात आधी तो सहभागी मत विचार करायला लावणारा तो व्यक्ती जो आहे तो सगळ्यांना असं सांगत असतो की या विषयावरती तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. आणि त्यानंतर द डिस्कशन इज युजली फॉर 10 or 15 मिनट. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. आणि या ठिकाणी तुम्हाला इथं चर्चा करायची असते, डिस्कशन करायचं असतं आणि साधारणपणे 10 ते 15 मिनटामध्ये इथं चर्चा केल्याच्या नंतर तिथला जो काही एक एक्सपर्ट असतो, मूल्यांकन करणारा व्यक्ती असतो, तो चर्चेच्या शेवटी कोण काय म्हटलं त्याचं परीक्षणसुद्धा तो करत असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे ग्रुप डिस्कशन आहे त्या ग्रुप डिस्कशनमध्ये नेमका कोणते विषय असू शकतात की ज्यावरती चर्चा होऊ शकते. बघा इथे ग्रुप डिस्कशन आर युजली हेल्ड ऑन टॉपिक फॉर 4 काइंड्स. 4 प्रकारचे टॉपिक आहेत. तिथे तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. पेज नंबर 167 वरती दिलेला आहे, सविस्तर बघा. नंबर 1 फॅक्च्युअल टॉपिक. हा जो फॅक्च्युअल टॉपिक असतो तो काय असतो, फॉर एक्झाम्पल फॅक्च्युअल टॉपिक तुम्हाला इथे दिले आहे, प्लास्टिक शुड बी बॅन्ड. सध्याच्या परिस्थितीमध्ये एखादा विषय दिलेला असतो, प्लास्टिकवरती बॅन घालायला पाहिजे, हा टॉपिक दिलेला आहे, त्याला म्हटलेला आहे फॅक्च्युअल. दुसरा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो तो सोशल और पॉलिटिकल इश्यूवरती असतो. जास्तीत जास्त लोक या गोष्टीवरती बोलत असतात. सोशल और पॉलिटिकल, समाज किंवा राजकारण. फॉर एक्झाम्पल मोरल पॉलिसिंग, म्हणजे जे काही मोरॅलिटी आहे त्या मोरॅलिटीच्या संदर्भामध्ये
या ठिकाणी चर्चा घडवून आणलेली जाते की नैतिकतेचं पालन केल्या जातं अथवा नाही. नंबर 3 ॲब्स्ट्रॅक्ट. हा जो विषय आहे तो अमूर्तता विषय आहे, तो आपल्याला दिसत नाही, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कॉन्सायन्स म्हणजे जी माणसाची विवेकबुद्धी आहे, सतसत विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणत असतो, त्यावरती काही वेळेला डिस्कशन होत असतं. आणि 4 नंबरचा जो विषय आहे बघा मित्रांनो, त्याला केस बेस्ड स्टडी असं म्हटलेलं आहे. आणि हा कशावरती असतो? फॉर एक्झाम्पल व्हेअर द ग्रुप डिस्कसेस अ केस स्टडी अँड ॲनालिसिस इट फॉर द ऑफर्स सोल्युशन्स. या ठिकाणी एखादी घटना दिल्या जात असते आणि त्या घटनेविषयीचा इथं त्या घटना घडलेल्या कालावधीचा लेखाजोखा मांडला जातो आणि प्रत्येकजण आपलं स्वतःचं मत मांडत असतो. तर हे जे विषय होते ते ग्रुप डिस्कशनचे विषय होते. मी पुन्हा आता सांगतो की टेक्स्टबुक काढल्याच्या नंतर 167 पेज नंबरवरती हे सर्व दिलेलं आहे. त्याचबरोबर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय आपल्याला दिलेलं आहे? ग्रुप डिस्कशन आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. आता इथं आपण काय घेऊयात, काय म्हणूयात की ग्रुप डिस्कशनचे फायदे काय आहे. व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ ग्रुप डिस्कशन. आपण आईस ब्रेकर्समध्ये जे पाहिलेलं आहे. पहिला फायदा काय आहे, लिहून घ्या. पहिला फायदा काय आहे? पहिला फायदा आहे द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. वर्गामध्ये शिकत असताना ही जी प्रक्रिया आहे ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे, याला नंबर 1 द्या. त्यानंतर दुसरा जो फायदा आपल्याला काय करता येईल, तो दुसरा फायदा काय बघा, दे आर यूज्ड सिलेक्ट कॅन्डिडेट फॉर द डिफरंट कोर्सेस ऑर फॉर जॉब बाय एम्प्लॉयर्स. वर्गामध्ये डिस्कशन झाल्याच्या नंतर एखाद्या जॉबसाठी काही मुलं निवडली जात असतात. त्या जॉबमध्ये इंटरव्ह्यू देत असताना डेफिनेटली त्यांना फायदा होतो, याला आपण नंबर 2 असं म्हणूयात. इंटरव्ह्यू फॉर इंटरव्ह्यू. दे आर यूज्ड टू गॉज वेदर अ कॅन्डिडेट पजेस सर्टन स्किल रिक्वायर्ड फॉर परस्युइंग a particular course or a job that involve working in a group, giving opinion and solve problems together to achieve common goals. या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये काय करत असतात, तुम्हाला तुमचे स्किल पाहिल्या जात असतात आणि ते स्किल कुठे डेव्हलप झालेले असतात तुमचे, तर ते स्किल डेव्हलप झालेले असतात तुमच्या क्लासरूममध्ये. म्हणून ग्रुप डिस्कशनचा फायदा आहे. मी नेहमी म्हणतो की वर्गामध्ये एखाद्या वेळेस एखादा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर त्याचं उत्तर द्यायला हिरहिरीने पुढे या, लाजत जाऊ नका, शांत बसत जाऊ नका. द कॅन्डिडेट आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क पार्ट ऑफ ग्रुप टू लीड ऑदर टुवर्ड्स द कन्क्लुजन ऑर द सोल्युशन. कन्क्लुजन आणि सोल्युशन, शेवट आणि त्याच्यावरचा उत्तर किंवा पर्याय. कम्युनिकेशन स्किलने हे वाढत असतं. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, बोलण्याची पद्धती किंवा तुमचं ज्ञान टेस्ट केलं जात असतं या ग्रुप डिस्कशनमधनं. म्हणून तोही एक फायदा आपल्याला होत असतो. तुमची जी वाणी कशी आहे त्यावरनं तुमचं ज्ञान हे स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं बघा. वन शुड बी ॲबल टू यूज his understanding for the subject to give opinion and support his ideas and logical argument. इथं सगळ्यात महत्त्वाचे दिले बघा, लॉजिकल आर्ग्युमेंट. ग्रुप डिस्कशनचा हा फार मोठा फायदा आहे. ग्रुप डिस्कशनमुळे तुम्हाला लॉजिकल आर्ग्युमेंट शिकायला मिळतं. लॉजिकल आर्ग्युमेंट म्हणजे एक साधं उदाहरण बघूयात. आपण सर्वसाधारणपणे म्हणत असतो, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत आणि बोलणाऱ्याचे तिखट मिरच्यासुद्धा विकतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो. म्हणून हे बोलणं कुठून येतं, चांगल्या बोलण्याचं स्किल कुठून येतं, ही कल्पना कुठून येते, ही कल्पना येते ग्रुप डिस्कशनमधनं. हाही त्याचा एक फायदा आहे. बघा आता ही प्रक्रिया कशी आहे, सिन्स द कम्युनिकेशन इज अ 2 वे प्रोसेस. कम्युनिकेशन म्हणजे बोलणे, देवाणघेवाण करणे. ही देवाणघेवाणाची प्रक्रिया कशी आहे, 2 पद्धतीने चालते. एक जण बोलतो, एक जण ऐकतो, पुन्हा समोरचा बोलतो, पुन्हा पहिला ऐकतो. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट द बिसाइड्स स्पीकिंग
and listens to the participant in the group discussions and respond to their ideas to take them forward. आता या ठिकाणी ही 2 वे प्रोसेस आहे. ही जी ग्रुप डिस्कशनची प्रोसेस आहे ही 2 वे प्रोसेस आहे. आणि ही 2 वे प्रोसेस चालत असताना बोलणारा बोलत असतो, ऐकणारा ऐकत असतो आणि नंतर ऐकलेला जो व्यक्ती आहे तो आपली प्रतिक्रिया त्यावरती देत असतो. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू द ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही सहभागी खालील काही पद्धतीने होऊ शकता. त्या कोणत्या पद्धती आहेत? खाली दिलेल्या आहेत त्या पद्धती. हेल्पिंग इट स्टार्ट, गिव्हिंग डायरेक्शन टू, मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यूज आर हर्ड अँड थॉट अबाउट सो दॅट द ग्रुप मूव टुवर्ड्स some kind of agreement and closing it with the summary or a conclusion. या ठिकाणी ग्रुप डिस्कशनमध्ये सगळ्यांच्या विचारांना वाव दिला जात असतो. प्रत्येक जणाकडे बघितल्या जातं की तो ऐकतो की नाही, त्याचे विचार काय आहेत, थॉट्स काय आहेत, आणि या गोष्टीकडे लक्ष दिलं जात असतं. आणि सर्वात शेवटी कन्क्लुजन म्हणजे समरीसुद्धा काढल्या जात असते की कोण काय म्हणालं, कोण काय म्हणालं. आता वेज कोणकोणत्या आहेत किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये भाषा कशी असावी हे पुढील प्रमाणे दिलेलं आहे मित्रांनो. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन, चर्चा करत असतानाची भाषा कशी असायला पाहिजे. तुम्ही टी व्हीवर, मी आधीच म्हटलं, तुम्ही टी व्हीवरती जाणून बुजून चर्चा जेव्हा होत असते एखाद्या कार्यक्रमावरती, ती चर्चा पहा, त्याला ग्रुप डिस्कशन म्हटलेलं आहे. आपल्याला नेहमी आदर्श नमुना आपल्याला पाहायला मिळेल त्या ग्रुप डिस्कशनचा. इथे बघा काय म्हटलेलं आहे. आता लँग्वेज कशी असायला पाहिजे ग्रुप डिस्कशनची. हेअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग द ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन तुम्ही करत असताना तुम्हाला खालील प्रमाणची भाषा वापरता येईल. ही तुम्ही वहीमध्ये लिहून घेतले तरी चालेल. बघा या ठिकाणी नंबर 1 दिलेला आहे, एक्सप्रेसिंग ओपिनियन. तुमच्या स्वतःचं मत तुम्ही नोंदवू शकता, मत व्यक्त करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय बिलीव्ह, या गोष्टीवरती माझा असा विश्वास आहे, किंवा आय थिंक, मला असं वाटतं, किंवा कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, माझ्या अंदाजाप्रमाणे, माझ्या मते, इन माय ओपिनियन, मला असं वाटतं, मला असं सांगावंसं वाटतं, इट सीम्स टू मी. आणि या ठिकाणी मी माझ्या मतानुसार मुद्दा जो आहे तो मांडू का, या पद्धतीने भाषा आपल्याला मांडता येते एक्सप्रेसिंग ओपिनियन्समध्ये. नंबर 2चा पॉईंट काय दिलेला आहे बघा इथे मित्रांनो. नंबर 2चा पॉईंटमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट. तुमच्या स्वतःचं मत या ठिकाणी एखाद्याविषयी कशा पद्धतीचं ॲग्रीमेंट म्हणजे संपूर्णतः मत मांडणे, मी त्या मताशी सहमत आहे असं म्हणणे. इथे बघा, ॲब्सोल्युटली, पूर्णपणे मी सहमत आहे. यू आर राईट, तुम्ही जे बोलता त्या मताशी मी सहमत आहे. आय फुली ॲग्री विथ, आपण जे बोलताय त्या गोष्टीशी मी 100% सहमत आहे, असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. नंबर 3चा पॉईंट काय आहे बघा मित्रांनो. नंबर 3चा पॉईंट अशा प्रकारचा आहे की एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट. बऱ्याचशा वेळेला मताशी सहमतच असतो आपण असं नाही, एखाद्या विचारावरती, एखाद्या मुद्द्यावरती आपण असहमतीसुद्धा दर्शवत असतो ग्रुप डिस्कशनमध्ये चर्चा करत असताना. फॉर एक्झाम्पल, आय एम अफ्रेड, आय डू नॉट ॲग्री विथ इट. मला ह्या गोष्टीची भीती वाटते आणि मी या गोष्टीशी सहमत नाही. नंबर 2, आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली. क्षमा करा, पण मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या प्रकारे पाहू इच्छितो. नेक्स्ट, आय कॅन सी युअर पॉईंट बट. बघा, तुमच्या बोलण्यात काही प्रमाणामध्ये खरं किंवा वस्तुस्थिती असू शकते, पण म्हटल्यानंतर काय होत असतं बघा, इथे तुम्ही कळत नकळत विरोध दर्शवित असता. यू मे हॅव समथिंग देअर बट. बघा या ठिकाणी तुमच्या मनात जे काही चालतं आहे त्या गोष्टीचा मी कदाचित काही प्रमाणामध्ये सहमत आहे, त्याचा आदर करतो, परंतु परत पुढे इथं दिलेलं आहे बघा, आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू. बघा, तुमच्या मनात जे काही दडलेलं आहे त्याच्याविषयी मला आदर आहे,
परंतु मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही, कारण माझे जे काही याविषयी हे जे एखादा जो मुद्दा दिलेला असेल त्याविषयीचे विचार हे वेगळे आहेत. पुढचा पॉईंट बघा विद्यार्थी मित्रांनो, सजेस्टिंग, ज्याला आपण म्हणूयात सूचना करणे, सूचना देणे. चर्चा करत असताना एखाद्या विषयावरती सूचना दिल्या जाते आणि तुम्ही असं म्हणता की मला असं वाटतं. बघा, आय थिंक वी शूड, मला असं वाटतं की आपण असं करावं म्हणूयात. व्हाय डोंट वी, असं आपण का करू नये. लेट्स, चला असं करूया. कुडंट वी, आपण असं का करत नाहीत. डोंट यू थिंक वी कुड, तुम्हाला असं वाटत नाही का की आपण असं करू शकतो म्हणून. म्हणजे हे जे काही पॉईंट आहेत हे सूचनावर दर्शविणारे पॉईंट आहेत. त्याचबरोबर 5 नंबरचा मुद्दा आहे आस्किंग फॉर युअर ओपिनियन. तुमचं मत विचारल्याच्यानंतर तुम्ही काय कराल. तुमचं मत विचारल्याच्यानंतर तुम्ही काय कराल बघा इथे. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, तुमचं याच्यावरती मत काय आहे. व्हॉट डू यू फील अबाउट, तुम्हाला याविषयी काय वाटतं. आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट, मला असं वाटतं की तुम्ही काय याबद्दल काय म्हणाल. आय डीड लाईक टू नो युअर स्टँड ऑन इट, यावरती तुमची बाजू काय आहे. अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला चर्चा होत असताना विचारले जात असतात मित्रांनो. त्याचबरोबर पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट जो आहे नंबर 6, आपण त्याला पॉईंट म्हणूया इंटरप्टिंग. इंटरप्टिंगमध्ये काय आहे. एखाद्या गोष्टीवरती मध्येच थांबवणे, कोणी जर बोलत असेल तर त्याला व्यत्यय आणणे आपण असं म्हणूया थोडक्यामध्ये. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट, मी तुम्हाला व्यत्यय आणतो, मी त्याविषयी माफी मागतो, परंतु. म्हणजे बघा, एखादा टी व्हीवरती आपण चर्चा पाहत असताना एखादा राजकीय व्यक्ती जर एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या विरोधात बोलत असेल तर तो आधीचा व्यक्ती म्हणत असतो थांबा, तुम्ही असं बोलू नका, मी त्यावरती दुसरं एक्सप्लेनेशन देतो. त्याचबरोबर एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज, माफ करा, मी याच्यावरती काही आणखी जास्त माहिती सांगू शकतो. दॅट्स ट्रू, सॉरी बट. इथं पुन्हा काय, एखादा व्यक्ती बोलत असेल तर तुमचं म्हणणं ठीक आहे, परंतु माफ करा, मी तुम्हाला याविषयी आणखी क्लिअर माहिती देतो. म्हणजे आपल्या आपल्या दृष्टिकोनातून, आपण आधी म्हटल्याप्रमाणे, कोणी राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. पुढचा पॉईंट काय बघा मित्रांनो, हँडलिंग इंटरप्शन. आता जर कोणी मध्येच म्हटलं की तुम्ही थांबा, तुम्ही असं बोलू नका, तर त्याला काय करावं लागेल, तुम्हाला थांबावं लागेल चर्चा करत असताना. तर त्याला इंटरप्शन थांबवायचं म्हणजे काय करायचं, जस्ट अ मोमेंट प्लीज, समोरच्याला बोलू द्यायचं नाही. तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नव्हतो, तुम्ही थांबा. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, आता इथे बघा, मला पूर्ण करू द्या आणि मग तुम्ही बोला. इफ यू वूड जस्ट लेफ्ट मी फिनिश, कृपया करून मला आधी संपू द्या आणि त्यानंतर तुम्ही बोला. लुक हिअर, कुड यू वेट फॉर अ मिनट प्लीज, आपण 1 मिनिटभर थांबाल का, मला आधी बोलू द्या. म्हणजे समोर जर कोणी बोलत असताना आपल्याला अडथळा आणत असेल तर अशा वेळेला डेफिनेटली आपल्याला आपलं मत मांडत असताना त्याला इंटरप्शन आणता येतं. या ग्रुप डिस्कशनचा शेवट जो आहे, कन्क्लुडिंग ज्याला म्हटलेलं आहे, ते कसं करता येईल बघा. कन्क्लुडिंग करत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो, कन्क्लुडिंगमध्ये काय दिलेलं आहे बघा. कन्क्लुडिंगमध्ये टू समराईज, कन्क्लूड आणि सारांश, निष्कर्ष काढत असताना ज्या व्यक्तीने आपल्याला विषय दिलेला आहे तो व्यक्ती आपल्याला सांगत असतो समरायझिंग करत असताना. वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग, आपण या सगळ्या मुद्द्यावरती सगळ्यांनी असं म्हटलं आणि याचा शेवट आपण अशा पद्धतीने काढूयात. लेट अस रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर द कन्क्लुडिंग द डिस्कशन. आणि कन्क्लुडिंग म्हणजे शेवट करणे. आपण जे डिस्कशन केलेलं आहे ते डिस्कशन संपवण्याच्या आधी आपण चर्चा करूयात की नेमकं आज या चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं. हे या ठिकाणी आपल्याला या अशा प्रकारच्या ग्रुप डिस्कशनमधनं चर्चा करता येते. त्याचे फायदे अशा प्रकारचे आहेत, याच्या पायऱ्या अशा प्रकारच्या आहेत ग्रुप डिस्कशनच्या. ग्रुप डिस्कशन करत असताना भाषा कशा पद्धतीने वापरायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डिस्कशनचं एक आयडियल उदाहरण जे काही आहे ते आयडियल उदाहरण बघूयात. याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.